निकाल लागला, रामू घरी आला. आता मार्क्स कमी पडल्यानंतर वडिलांची किंवा आपल्या मम्मीची काय प्रतिक्रिया होते हे सांगायला नको. मार्कशीट पाहिल्याबरोबर वडील फाड फाड बोलायला लागले, नुसता आळशी, रिकाम टेकड्या, निरुद्योगी, नुसता खेळतो, अभ्यास करत नाही वगैरे वगैरे. अरे ती मुंगी बघ किती काम करते. समोर मुंग्यांची रांग चाललेली होती. रामूला तर हसूच आलं, काय दाखवतायत तर मुंग्यांची रांग. पण वडील म्हटले, ही मुंगी ज्या दिवशी स्वस्त बसेल त्या दिवशी जग उडेल, कारण या मुंग्या कधी स्वस्त बसत नाही. पण तू माणसासारखा माणूस असून काय उपयोग आहे. संतापला राम. बाहेर पडला, शेतात गेला, एका जांभळीच्या झाडाखाली बसला. महिनाभर गात होती आणि घरटं बांधत होती. समोर शेतकरी काम करत होता, पारवा दाणे टिपत होता, खारुताई छोटे छोटं तोंडामध्ये धान्य घेऊन ढोलीमध्ये साठवत होती. सगळे काम करत होते. रामूला वाटलं मीच एकटा रिकाम टेकडा आहे, निरुद्योगी आहे. वडील म्हटले ते खरं तर नाही. आणि अचानक तो मोठ्यानं कळवळला. त्याच्या पायाला मुंगी चावली. त्यानं पाहिलं आणि तो मुंगीला म्हणाला, मगाशीच वडिलांनी तुझी स्तुती केली की मुंगी नेहमी कामात असते. कुठल्या कामात असते? हे चावायच्या कामात असते. मुंगी म्हटली, अरे बाबा तू मोकळा आहेस, तू आमच्या रस्त्यात का बसला, सूट इथून. म्हणजे आमची रांग इथून जाते. हे निरुद्योगी माणसं आम्ही कधी शांत बसत नाही, तू बाजूला हो सरळ. वर मैना बसलेली होती. ती मुंगीला म्हटली, मुंगीताई बोलू नको त्याला, तू एकदा त्याला दाखव हे वारुळ कसं असतं, तुम्ही कसं काम करता. रामू म्हटलं, मी मुंगी कशी होणार. मैना म्हटली, मी तुला मुंगी करते. मैना काहीतरी पुटपुटली. रामूचं शरीर छोटं झालं, तो मुंगी झाला. मुंगी झाल्याबरोबर एक सैनिक मुंगी त्याच्याजवळ आली, त्याला असं ढोसलं आणि त्याला सांगितलं, तू रांगेच्या बाजूला का झाला, चल आत हो. आणि मग त्या रांगेमध्ये रामू आत गेला. त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. मातीच्या छोट्याशा कानानं तयार केलेलं हे वारूळ, छोटे छोटे कप्पे तिथं होते, बोगदे होते, एसी सारखी हवा आतमध्ये येत होती. काही खोल्या मात्र उबदार होत्या आणि प्रत्येक मुंगीच्या डोक्याला 2 अँटेन्यासारखे असे शिंग होते. त्या एकमेकीशी बोलायच्या. दुसरीला अन्न भरवायचं असलं तर एक मुंगी दुसरीला अँटेना लावायची आणि उलटी करून ते अन्न मग त्या मुंगीला द्यायची वगैरे. फार मजेशीर सगळं. पाहता पाहता एक मुंगी त्याला म्हटली, असं ठोंब्यासारखं पाहत बसू नकोस. इथं तुला कोणी मोकळं दिसतंय का. हे बघ, सगळे कामं करतायत, बाहेरचं अन्न आणून साठवतायत. रामूनं पाहिलं, मुंगी झालेल्या रामूनं त्यानं पाहिलं की एक छोटे छोटे कप्पे धान्यांनी भरलेले आहेत. एक कप्पा तर साखरेच्या दाण्यानं भरलेला होता. रामूला भूक लागलेली होती. म्हटलं, मुंगीताई काही कर, मला थोडीशी साखर खायला दे. ती म्हटली, अजिबात नाही, असा ऐतखाऊपणा चालणार नाही. तू बाहेर जा आणि काहीतरी खा. बघ, आमच्या मुंग्या स्वतः काही खातायत का, बाहेर जातायत, कीटक खातायत, अन्न शोधतायत. हे जे आम्ही साठवलेलं अन्न आहे हे पावसाळ्यासाठी केलेली बेगमी आहे. याला आम्ही पावसाळ्यामध्ये फक्त तोंड लावतो, तोपर्यंत कोणी याला तोंड लावत नाही. चल, मी तुला सगळी व्यवस्था दाखवते. आणि मग ते गेले तर एक राणी मुंगी, एक स्वतंत्र छोट्याशा दालनामध्ये राणी मुंगी बसलेली होती. तिला वेगवेगळ्या मुंग्या वेगवेगळ्या प्रकारचं अन्न आणून देत होत्या आणि ती मुंगी अंडे घालत होती, सातत्यानं अंडे घालत होती. आणि बाकीच्या मुंग्या ते अंडे गोळा करून या दालनात त्या दालनात ठेवत होत्या. ही जी मैत्रीण झालेली मुंगी आहे ती रामूनं म्हटली, हे बघ, या दालनातल्या ज्या मुंग्या आहेत हे उभवलं की यातून कामकरी मुंग्या तयार होतात. या दालनातल्या मुंग्या, हे जे अंडे आहेत ही उभवली की यातून सैनिकी मुंग्या तयार होतात. आणि हे जे दालन आहे यातली अंडी जर उभवली तर यातून उडान टप्पू, म्हणजे ज्यांना पंख असतात, अशा मुंग्या तयार होतात. नर मुंगीला आम्ही फार भाव काय देत नाही, तो नुसता ऐतखाऊ आहे, लोळत राहतो, तो फारसा जगतही नाही. आमची खरी आहे ती राणी मुंगी आहे, ती आहे म्हणून हे वारुळ आहे. सभोवताली आश्चर्यानं पाहता पाहता अचानक बातमीदार मुंग्या पळत आल्या आणि त्या मुंग्यांच्या भाषेत मोठ्यानं ओरडल्या, एक साप आपल्या दिशेने येतोय, हल्ला करतोय. ते ऐकल्याबरोबर सगळ्या कामकरी मुंग्या, सैनिकी मुंग्या, उडाणटप्पू मुंग्या धावत वारुळाच्या तोंडाशी गेल्या आणि एक युद्ध सुरू झालं. सापाच्या चौबाजूनं त्या कडाडून त्याला चावू लागल्या. सापानं फणा मारला, इकडं आपटला, तिकडं आपटला. अनेक मुंग्या त्याच्या शरीराखाली चिरडल्या गेल्या, पण मुंग्यांनी त्याला सोडलं नाही. कडकडून चावा घेतला आणि शेवटी हार मानून साप तिथून पळून गेला. आणि जसं युद्धामध्ये जल्लोष करतात तशा सगळ्या मुंग्या पुन्हा आत आल्या. रामू हे दुरून आश्चर्यानं पाहत होता. त्याला भीती वाटली, मी यांच्या अंगाखाली तर सापडणार नाही. आणि मग त्यानं पाहिलं हे सगळं मुंग्यांचं जग. पाऊस आला तर पाणी येणार नाही, अशा पद्धतीनं ते बांधलेलं वारूळ. आतमध्ये, बाहेर जर थंडी असेल तर आत उबदारपणा, बाहेर जर उष्ण असेल तर आत थंडपणा. कुठून हे सगळं शिकतात या मुंग्या, जमिनीखाली जणू त्यांनी एक विश्व तयार केलेलं होतं. सातत्यानं अहोरात्र काम करून त्याचं रामूला फार आश्चर्य वाटलं.
आणि ते आश्चर्य वाटताच त्याला असं वाटलं की पुन्हा तो साप आलाय. त्यानं फणा मारलाय धापकन आपल्या डोक्यावर, म्हणून तो दचकून मोठ्यानं ओरडला आणि वरून माईनं हसली. म्हटली, आता तू मुंगी नाही राहिला, तू पुन्हा रामू झालायस. पण तुला दिसलं ना, मुंग्या किती चिकाटीनं अहोरात्र सातत्यानं काम करतात. ज्याची त्याची काम विभागणी झालेली आहे, त्यांचं एक स्वतंत्र समाज जीवन आहे. आणि माणसासारख्या माणसांचं मात्र समाज जीवन असं आहे, जो आपापलं काम नाही करत, दुसऱ्यात हस्तक्षेप करतो. नुसता अभ्यास तुला करायचा तर ते जमत नाही. रामू घरी आला, वडिलांना म्हटला, बाबा आता मी खूप अभ्यास करीन, चिकाटी दाखवीन, प्रयत्न सोडणार नाही, आळस झटकून टाकीन. मी मुंगीकडून बरंच काही शिकलोय. आयुष्यामध्ये जर मला यशस्वी व्हायचं असेल तर मी मुंगीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवीन, मी मुंगी होईल.